नमस्कार मित्रांनो, आज नवीन व्हिडिओ चालू करतोय आपण. म्हणजे फिरायला चालू सगळे फॅमिली. आणि हा बघा महेंद्र मॅडी छोटा मॅडी उर्फ टेंबा बोमा. आणि आता सगळे फॅमिली मेंबर तिकडे भोजनासाठी वनभोजनासाठी बसलेले आहेत. आणि आता तिथं जातोय, मला सगळे दाखवतो. हा बाजारात हा हे बघा इथे सगळे फॅमिली मेंबर बसले जेवणासाठी. म्हणजे नाश्ता आहे, सकाळ झाले ना. नवीन वहिनी न्यू ॲडेड, त्यांचा नवरा व्ह्यू हाय कर नाही करत नको करू. आणि हे फर्स्ट नंतर आहे सेकंड वहिनी हाय. आणि त्यांचा नवरोबा आणि अक्षदा. त्याच्यानंतर हा आहे आपल्याला पोरगा मामाचा पोरगा आहे तो पोरगे. आणि यो जाम कंदेला या अंशिका. ये चिकूचा छोटा चिकू छोटा छत्री. आणि मोठ्या वहिनी मोठ्या आई मावशी वहिनी तुम्ही बघितलं असेल पहिल्या व्हिडिओ मध्ये ते आहेत. आणि ते बाबा किसन दादा आणि मोठी आहे तर फेमस झाले व्हिडिओ मध्ये मागच्या. नाही आता इथं नाही, आता नेक्स्ट अजून दाखवता. एक मेंबर बाकी आहे, त्यांनी जास्त माझे व्ह्यू वाढवल्यात. तसा मेंबर हे बघा. आई हाय कर, हाय बाय 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 बाय. आता माझे पप्पा दाखवतो तुम्हाला. थांबा हा, माझे पप्पा ये माझे पप्पा हाय करा. हाय. मग तुम्ही दोन शब्द बोल. हां आमची सगळी जी फॅमिली आहे ती आता महाबळेश्वर या ठिकाणी पिकनिकसाठी चालले आणि खूप उत्साह आहे त्यांच्यामध्ये. त्यांना खूप तिकडे पिकनिक पॉईंट बघायचे आहे. तिकडे उन्हाळा वाढत आहे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की महाबळेश्वरला जावं, त्या ठिकाणी थंड हवेचा आस्वाद घ्यावा. आणि तुम्ही बघितलंच असेल की आमच्या मुलांची आता या ठिकाणी जे नवीन आमच्या सूनबाई वगैरे जे आलेले आहेत, तर त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी जाऊन खूप एन्जॉय करायचं आहे. त्यामुळं नक्कीच मला एक या फॅमिलीचा एक मेंबर म्हणून इथे आनंद आहे आणि त्यांच्याबरोबर मी चाललो आहे, त्याबद्दल धन्यवाद. आता गाडीत बसतो, सगळे गाडीत बसले. हे चला पटकन टेंब आहे, सीट घे. आता मोबाईल पाडला दादोस आहे देऊ का बस गाडी बस. पाणी आहे का? ट्रक मध्ये थंड देऊ आरसा आहे त्याच्यामध्ये बघाय. पाणी साधा पाणी थोडासा हातावर टाका. ते तिकडे पाणी मला गोळी खायला. वहिनी एक प्रश्न आहे, विचारू का? विचारा ना. तुम्हाला कसं वाटतं आमच्या फॅमिलीमध्ये ॲडेड झाल्यावर? एकदम भारी मजा येते. खूप छान वाटतं. खूप छान दादा तुला नाही विचारलेलं मी, वहिनीला विचार. फक्त मला असंच फिरायला घेऊन चला. आता दादा तुला विचार. फिरायला घेऊन चला, मला घरातली कामं नका सांगू. मजा येईल. मी काढेन असे दिवस छानसे काढेन, असंच खेळत राहीन सगळ्यांशी. तुम्हाला फिरायला नाही रोज रोज कुठे कुठे घेऊन जा मला. मग तिला माझ्याजवळ ठेवा लागल. चला 2 नंबर आई थांबा, सगळ्या गाडीवर जायचं. थांबा चला चल आता. आपल्या इथे कॅमेरा चालू आहे. आता आम्ही कुठं पोहोचलो? पोलादपूरला आम्ही पोहोचलोय. आता महाबळेश्वरचा घाट आहे, तर त्याचे पहिले आम्ही विश्रांती घेतोय. थंडा पिंडा, आंब्याचा रस, रशाचा ऊस, उसका ज्यूस, उसका बघू आता काय माहिती.
रिलॅक्स होतो आणि जातो, मागे जातो. आता जरा पब्लिक यायची बाकी आहे. चला ए माझे फॉलो मी गाईज. काय ते बाबू अमर ते बाबू अमर. चला थांबा आता स्टॉप कर. तर मित्रांनो आता आम्ही घाटामध्ये पोचलेलो आहे. आता घाट आम्ही चढतोय हळूहळू छोट्या छोट्या वल्लामध्ये. मोठा मोठा टर्न मारतो आम्ही. हे बघा कसं टर्न. हे भेंड्या साईडला हो, समजेन ना काय नाही. एवढं फुल भरलेलं आयवा घेऊन चालला. काय बोलते आई तू? एवढे फुल भरलं ते आयवा. आयवा इली माती इली. चिकन वाला बोलतोय तसा. चिकन वाला नाही म्हणते. हे बघा आहे बा किती वरती आम्ही पोचलो. 5 मिनिटात आम्ही एवढे वरती आलो. आता तो बघा डोंगर काय ते धरण आहे धरण. हॅलो फ्रेंड्स, चाय पिलो. ड्रायव्हर जाम खतरनाक टर्न मारते. असा घाबरण्यासारखं. चालवली का इकडे गाडी? म्हणून तुम्ही स्लो आहे. म्हणून मी स्लो आहे. नाही तर एवढ्याला कुठं म्हणून चालू चाललो. जागेवरच टर्न पार करावं लागतील ना तर आपल्याला तर जाम आवडून गाडी. पेंडे माझ्या कॅमेऱ्यात दिसलेच पण नव्हती ती गाडी. माझ्या डोळ्यात दिसली नाही ती गाडी. तुझ्या डोळ्यात दिसली, माझ्या कॅमेऱ्यात दिसली नाही. मला समोर दिसत असेल बघा एक नळ्यांचं पॅकेट घेऊन चाललेला माणूस आहे. याच्यावर तुमच्या लक्षात येतं की मुलांवरती किती त्याचा जीव असेल. MH11 आहे तो. म्हणजेच स्थानिक रहिवासी दिसतात ती लोक. खूप उंचावरती ती या ठिकाणी गाव आहे. तुम्हाला दाखवतो या साईडला मी की हे जे जंगल भाग जो आहे आंब्याची ही आमराई दिसते. त्या आमराईमध्ये वरच्या ठिकाणावरती ठिकठिकाणी छोटे छोटे म्हणजे पाडे आहेत. त्या महसुली पाड्यांना त्या ठिकाणी गाव हे तो एक वेगळा तो माकड संबोधन देण्यात आलं. हे बा माकड आहेत तिकडे. गेला माकड गेला. रेवून ठेवू नका भाऊ. हो आई. ही आमची आई बघा तिकडे समोर असे बाईक वरती येत आहेत. हे जे प्रतापगडावरून रायगडाकडे जाणारी मंडळी दिसते. आणि तुम्हाला याचं विस्तृत माहिती सांगतो की हा जो घाट आहे या घाटामध्ये खूप वाहन चालवताना बघ रे कशी गाडी चालवतो. क्रेटा चालवतो आपला बेटा कसा चालवतो त्याचा विचार करा. आपला बेटा त्या ट्रॅक मध्ये जातो. तर म्हणूनच मला कधी कधी वाटतं की म्हाताऱ्यासारखं असं जे लोक म्हणतात ते खरं आहे. तर सूर्य अस्ताला जात असताना आपण आता या डोंगर माथ्याच्या चढणीवरून विविध प्रकारचे छोटे छोटे टप्पे घाटाचे पार करत आपण महाबळेश्वरकडे चाललो. आणि महाबळेश्वरला जात असता जसं जसं तुम्ही वरती जाणार तसे तसे तुम्हाला थंड हवेचा जो अनुभव आहे तो करायला म्हणजे जाणवायला लागेल. आणि एकदम घाट माथ्यावरती गेल्यानंतर म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो की समुद्र सपाटीपासून तुम्ही 1600 ज्याला किलोमीटर्स म्हणजे 1600 मीटर्स उंचीवरती असणारं जे महाबळेश्वर आहे त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय थंड असं तिकडे जाणवेल. आपण आता एक एक टप्प्यानुसार वरती चाललोय. त्या पहिला टप्पा झाला. हा जो टप्पा आहे या घाटमाथ्याचा पहिला जो टप्पा आहे तो आपण पार करत करत पुढच्या ठिकाणी चाललोय. पुन्हा वरती गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की महाबळेश्वरकडं म्हणजे आपण जाण्यासाठी आता जवळजवळ या ठिकाणापासून
25 ते 26 किलोमीटरचा अंतर बाकी आहे. मित्रांनो आम्ही आता तिसरा घाट चढलोय. आम्ही आता पुढे चाललोय आणि हा बघा तुम्हाला दृश्य म्हणजे नेचर. थँक्यू मेट तळे. आता आम्ही दरेमध्ये आलोय आपण. दरे. तुम्ही पाहू शकता. या ड्रायव्हर बघा पाहू शकता तुम्ही याला. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पर किलोमीटर त्याला 20 रुपये देऊ शकता आणि कुठे पण घेऊन जाऊ शकता. कुठे पण म्हणजे रस्त्यावरच. रस्त्याच्या बाहेर गाडी चालवत नाही. रस्त्याच्या बाहेर गाडी चालवायचं असेल तर एक्स्ट्रा चार्ज लागतो. आणि तुम्हाला जर खरोखर वाटला का कॉमेंट्री करण्यासाठी कोणतरी माणूस पाहिजे, दर्शन दांडेकरला घ्या. कुठे पण नाही गाडीतच. तुमची कॉमेंट आणि एंट्री दोन्ही एकत्र करायला. इथे आम्ही मागे चेरी घेतली होती. चेरी नाही बघा, स्ट्रॉबेरी बघा. चेरी आणि स्ट्रॉबेरी दोन्ही घेतले होते आम्ही. मित्रांनो, असेच आपण दरवर्षी या ठिकाणी महाबळेश्वरला आपण येत असतो महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि हा बघा तुम्ही पर्वतरांगा बघू शकता किती उंचावर आपण आलोय की रोमांच उभे राहतील असा हा अनुभव. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलेले असाल, नसाल तर यावेळेस म्हणजे उन्हाळ्यात येऊन हा आपला आनंद नक्कीच तुम्ही द्विगुणित करू शकता. तर या ठिकाणी या नक्कीच. आणि ही महाबळेश्वराची म्हणजे पर्वतरांग जी आहे तुम्ही या घाटातून प्रवास करताना नक्कीच अनुभवा. आता आम्ही चहा प्यायला उतरलो आहे. सगळ्यांनी गाडी बिडी जरा गरम झाली ना त्याची थंडी करतात. थांबा मला पण उतरू द्या कॅमेरामॅनला. तुम्ही आता इथे या हॉटेल राज. हे बघा हॉटेल राज जेवण तयार आहे. आणि सगळे आलिया भट. तर हे देखो आलिया भट. या ठिकाणी तुम्ही आता चाय घ्या. दा कसं वाटलं? चाय घ्या. आपण एक टप्पा पार केलेला आहे आता आपण. बहुत ज्यादा मजा आ रहा है हम लोग को सबको. अभी अभी हम लोगों ने प्रतापगढ़ देखा. आका झोपून काढलेला. नीचे से देखा है. दादा तू सांग झोपलेल का नाही वहिनी? दादा पिंड दादा चलो या मग. किती कोणाला काय पाहिजे त्यांनी चहा घेऊन बसायचे जरा. या रे पटापट. चहा थांबा एक फॅमिली मेंबर बघण्यासाठी तिथे जाणार आहेत. हे बघा मित्रांनो तुम्हाला हे बघा सगळे पॉइंट फिरायला सगळे उत्सुक आहेत. आणि मिले झोपो ना. कानात गेला हवा. एकदम बोलत होता ना. अरे म्हणतो मी जंगलातून असा पळत चाललो होतो. पळता म्हणतो माझा डोला काडीला कुठं राहिला तर पळता नाही लागला. म्हणतो मी पळत गेलो. नंतर माझ्या लक्षात आला माझा डोला म्हणतो नाही राहिला, दिसत नाही डोला आहे कुठं. मग गेलो परत शोधत गेलो तर माझा डोला गर्दीच्या काठीला लटकत होता. मी डोल्याला बघता ना डोला मला बघतो. अशी गत झाली. अरे पोरा हो, तुम्हाला काय माहित आहे आमच्या जुन्या गोष्टी लय भारी. बाबा काय त्या डोंगर
काय त्या झाड्या, ना काय ती आमची गाडी, 6 किलो ओके मध्ये, ना काय ती बायको जाडी. तरी पण यांना वाटतं ओके. हर मामान मामीन प्रेमाने निरोप धाडीला धाडीला, अन लाडाचा जावाय गेलाय सासूरवाडीला, लाडाचा जावाय गेलाय सासूरवाडीला. पुढचा बोललो असतो. बोला ना, तो सागरताचं गाणी बोला ना. त्या दिवशी बोलत होते त्या दिवशी सागरताचं गाणं बोललं होतं बरं, महेंदर धीरजचं. बोला बोला बोला, लवकर बोला. कविता ही आकाशातील एक वीज आहे, तिला धरू पाहणारे लाखो जण होरपळून गेले. एकदा गाणं आलं ते रेकॉर्डिंग करून ठेवलं पाहिजे, नाही रेकॉर्डिंग केलं ते निघून जातं ते. म्हणून त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे मोबाईल पाहिजे, तेवढं ज्ञान पाहिजे. जर तुम्हाला त्रिंचन खानोलकर बनायचं असेल तर तसं करावं लागेल. तुम्हाला त्यानंतर शिरवाडकर बनायचं असेल, विवा शिरवाडकर, तर त्यासाठी तुम्हाला असं महाबळेश्वर वगैरे या ठिकाणी जंगलात जाऊन बसून कवितेचं तपश्चर्या करावं लागेल. तेव्हा तुम्हाला सगळं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनत करायची असेल, गार्डन मेहनत करायची असेल तर त्यासाठी पूर्वजांकडून तुम्ही शिकलात पाहिजे. तुमच्याकडे त्याचं वाचन पाहिजे आणि तुम्ही हे सगळे जे अनुभवता ते तुमच्याकडे तुम्ही लाईक केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथे शेअर नाही करत आपण. शेअर कुठं, शेअर म्हणजे जंगलात असतो. चला चला काढा पैसे. एंट्री पास 2 एंट्री पास. 7 जण आहे ना. आपण आलो पण 1 2 3 4 5 7 250 मुक्काम वगैरे आहे तुमचा? मुक्काम वगैरे आहे. 2 गाडीसाठी 3 गाड्या आहेत. 3 गाडी दिवस. आता गार्डनवर कॉटेज चांगलं आहे की बघा, 4-4 कोणत्या समोरचा समोर रस्त्याला ते चांगलं आहे. तो ना लेफ्ट साईडचा. तो मागच्या वेळेस गेलो, जाम सांगितलं. तुम्हीच होते का काय मला? आता रेट फार सांगत होता तो किती. 1500 रुपयापासून चालू आहे. मी त्याला खालच्या बाजूचा आपण विचारलं तो कोण दुसरा भाऊ मला होता तो. आले आमची रुचक मी कामाला घेत असेल. नाही नाही, तो जो आपल्याला दाखवायला होता तो फार सांगत होता. चला बरं 1200 बरं, ऐका ना, नाही जमलं तर मार्केटमध्ये दाखवतो. काय ऑप्शन ते तिकडे तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये दाखवलं. मार्केटात तर रांगायचा प्रॉब्लेम ना. तर मित्रांनो, आम्ही आता चेक पोस्ट म्हणजे महाबळेश्वर या ठिकाणी एंट्री पास असते, तर तिथे आम्ही पोचलोय. बंद करू लाईट. चष्मा लाव, चष्मा लाव, चष्मा बेस नाही दिस राप्याचा चष्मा, नांग तुझा चष्मा, नांग तुझा कसा दिस. अप्सरा आणि आता आम्ही हॉटेल शोधतोय. इथे इथे गेलता ना का तुम्ही? अप्सरा तो एजंट पुढे चाललाय बरं. हा तो ना, तो मला माहिती आहे ना. आणि बघा सगळे थकून बेहाल झालेले आहे त्यांचे. नुसते थांबा जरा, थांबा जरा. काय गाडी बसवली. हे बघा सगळे आमचे बच्चे लोग इधर है. ये बच्चे की आलिया और ये है भूमिका, ये मणी, अंशिका, ऐकर घेऊ लाग. नाही ना, काय करत तो, काय नाही करत. काय केलं तुला, काय केलं तुला. चला ए वर ना, इकडच. तिकडे
तर मित्रांनो आता रूम भेटलाय. काय मित्रांनो बोलतोय वैताग. ते बघा पप्पा तिथे बसल्यात ऑफिसमध्ये आणि आता आपल्या रूम भेटले आणि आपण आपल्या रूमवरती हे बघा इकडे. तर आपण इकडे जातोय. मग अशी खेळत होतं आम्ही सगळे मस्ती मजा करत होतो. तिथे आहे का? हां फिरव ना. ब्लॉग थोडंसं मारामारी आहे ना. रूम पाहिजे त्यांना. टी पडायला आले का? वाकले. हे बघा हा रूम आहे. हा रूम मस्त. आणि हा बाथरूम. आणि आता आम्ही इथे रेस्ट करू थोडे टाईम. मग तिकडे फिरण्यासाठी जाऊ. चला भेटू थांबा. आता आम्ही मार्केटमध्ये चाललेलो आहे. जर तुम्हाला माहीत असेल महाबळेश्वरमध्ये मार्केट कुठं भरतो तर आता मी तिकडे चाललो आहे. ज्याला माहीत असतो तो बरोबर जातो. सध्या मी आतापर्यंत 4-5 वेळेला येऊन गेलेलो आहे. आता इकडे लाईट नाही तर मी कॅमेरा बंद करतो आहे. थांबा जरा. लाईटामध्ये गेला कॅमेरा ऑन करतो परत. हे बघा आता लगे कालोक उजेड कसा करा जरा. लाईट सर्व करायला लागेल ना. उजाला सुप्रीम उजाला असं होईल बघा. चापा चापा रुबी रुबी राबा राबा खालून जायचं ना. वरून नको जाम लांब. आणि मग इथून कुठून गेली तुम्ही दिसती पडेल. हां सध्या मी एकटाच चाललो आहे. सगळे मागं थांबतात. माझे पाय मोठे मोठे आहेत ना. माझी हाईट आहे. पटापट एक पाऊल टाकला का त्यांचे 2 पावलं पडतात. पटापट चाललं आहे. मार्केट बघायचं आहे ना. मार्केटला गेलेलं नाही कधी. आणि हे बघा रेस्टॉरंट जवळ इकडे ना खूप रेस्टॉरंट आहेत. रेस्टॉरंट आणि तुम्हाला जर बसने यायचं असेल ना तर बसने पण येऊ शकता. वरती बघितलं ना कॅमेरामध्ये दिसणार नाही. धुका खूप आहे. हे बघा नाही दिसणारच नाही. एक नंबर. पे अँड पार्क जस्ट आले. जीव घेणे प्रवास. आता इथे म्हणजे मी आजची तारीख आहे ना काहीतरी समथिंग 8 तारीख आहे. 8 तारीख आहे. तर उन्हाळ्याचे दिवस चालले तरी पण इथे खूप थंडी आहे. माझ्या हात ना असे थंडी झाली खूप. चला आता जातो मार्केटला आणि तुम्हाला तिथं दाखवतो. तर मित्रांनो आता मार्केटमध्ये एंट्री केली आम्ही. आणि हा मार्केटचा व्ह्यू आहे फ्रंटचा. इकडे पार्किंग आहे. इकडे बस स्टँड आहे. हे बघा. आणि हा मार्केट स्टार्ट होतो तर लास्टपर्यंत मार्केट आहे. तर इथं तुम्हाला जे काही घ्यायचं तुम्ही घेऊ शकता. आता मी पण घेतो आहे. हा मग दाखवतो. तर मित्रांनो आता मार्केटमध्ये म्हणजे पब्लिक तिथं आलो आहे. आणि पुढे शिवजयंती उत्सव समिती महाबळेश्वर आजचे दिवस आहे. आणि रेस्टॉरंट बघा फुल चकाचक. आणि सगळे इकडे तिकडे तू करा एकटा होतो. चला माझ्यावडेला. हे बघा इकडे सगळे स्टॉल बी लावतात खाण्याचे आणि विविध प्रकारचे सगळे कसिनो गेम खेळायचे. आतमध्ये कसिनो गेम आहे. हे पण खेळण्यात आपण इंटरेस्ट आहे. आपण खेळू. आणि फोटो काढतोय. काढला तर काढू कर फोटो. नको बिको काय नाही.
इथून बुटी केवाल खायचे का बुटी केवाल इथं पाणीपुरी बिनीपुरी सगळा भेटतोय हाय आणि हा सर्कल आहे इथूनचा आणि इथे समोर काहीतरी पेंटिंग चालू आहे उद्या काहीतरी कार्यक्रम असेल त्याच्यामुळे आणि आता आतमध्ये एंट्री करतो मी एकटा करताना चालत रे चल रे गाडी चालवतो मस्त बियाणला आला ना तो काढत गेला रे अरे बाबा मागे आलं तो टाईल्स नव्हत्या अरे त्या नव्हत्या ना रे चला ना पुढे पब्लिक तर आता मित्रांनो दुकानात आलो आहे आणि आलिया आणि रणबीर कपूर यांचा ॲनिव्हर्सरी आहे ना तर त्यांना केक घेतो आहे बघा केक घ्यायला लागले सगळे केक घेतात आणि त्यांना सरप्राईज द्यायचं आपल्याला हॅलो गाईज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू चांगलं आहे ना हां ते अरे पुरणार नाही कसं वाटतंय अरे कुठेच आहे आपलं आवडलं खायचं नाही काय झालं कट करायचं हां मग थोडासा एक आपण मगाशी दाखवतो ग्रीन टाईप होता थोडा तो कसा आहे चांगला वाटलंस लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अरे ते हा बोललेलं त्या विसरू नका कधी तुम्हाला करण्याचं आहे भाग आहे त्याचा मी तर कसं दिसणार तुम्हाला तुमच्या चॅनलवर बरोबर ना काय रे बरोबर तर आता इथून रोज घेतोय त्यांना जरा सरप्राईज द्यायचं आहे बघा रोज घेतो इथून आणि सगळे आयडिया हा गौर से देखो इस चेहरे को इसका सब आइडिया है गौर से देखो जोर से देखो गौर से इसे सब काय बोलते त्याला मॅनेजमेंट नाही हां मॅनेजमेंट का काय बोलते त्याला भाषा नाही इव्हेंट मॅनेजमेंट नाही तारीफ करू इसकी हे बाहेर ना दीपक हे बघा सगळे वडापाव खातात मी सुद्धा वडापाव खाला पाहिजे तर मित्रांनो समोर पाहत आहे तुम्ही किती धुका पडला आहे बघा आता किती वाजल्यात आता 9 वाजून 17 झाले तरी पण एवढा धुका आहे आणि उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी ते बघा दिसतो का ओ माय गुडनेस चला आता रूमवर जातो आणि ते त्यांचं ॲनिव्हर्सरी सरप्राईज बनवायचं आहे ना तर ते काम करतो मग तिथे गेला तुम्हाला सगळं दाखवतो तर मित्रांनो आता तुम्हाला सांगितलं का मी रूमवर जातोय तर परत तिकडे जाऊन परत आता मार्केटमध्ये चाललोय सगळं फॅमिलीला घेऊन आणि खूप थकलो पाय एवढे दुखायला लागलात ना काय सांगू ये बघ नवरे इकडे आमच्या सोबत नाही नवरे ते तिकडे पुढं हे असं नवरं जा तुम्ही जा आता तुम्ही आलात कशाला इकडं पोरांच्या बरोबर काय तिकडे गेला का बैल बायकोला सोडत नाही तुम्ही चला मला चालायला थोड्याच टाइम आपण ढगार कुठं चाललो आपण दिसत नाही थांब जरा उजेडात मला टी शर्टात दिसतंय फक्त मग आता कसा उजेड आता आम्ही थोड्या टायमात ढगात जाणार आहेत आणि बघा शेवटपर्यंत मला जा मजा महत्वाचं वाक्य बोला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला ब्लॉग बॉल्गो शेवटपर्यंत थांबा भेटो छोटा ते भेटील आहे
बाजूचाच रूम, पहिले 2 रूम आपले. ए थांब थांब थांब. जाणू दे जाणू दे जाणू दे जाणू दे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अरे गोळ. तर मित्रांनो, ओ माय गॉड, पप्पाला बघा काय भेटलंय, बघा काय भेटला. पप्पा तो गाडीत लावा आपण, गाडीत मस्त. आता गेम खेळते आम्ही, मजा करता, एन्जॉय. हे बघा इथं कॉईन घाला बघा सगळे. हे गेम खेळायला लागले. खेळ ना तू, ते बांधवायला घे ना. ये खेळू ये. लागला का यो घे ना, यो खेळ ना. चालू नाही नाही बटना नाही, आपल्याला 3 लागायचं तर असं 3 पाडायचं. नाही राहते का जाऊ दे. कसं लुटायला लागलं. तर आता मित्रांनो आता जातोय घरी. घरी म्हणजे रूमवर. तिथं जाऊन यांना सरप्राईज द्यायचं आहे. तर भेटू त्या क्वार्टर. हे बघा क्वार्टर माझ्या मागे. ही इथं क्वार्टर आहे. मॅप्रो खरं सांगू, मी आता सध्या घाबरत नाही. एवढी पब्लिक आहे ना, मी माझा भलत्यामध्येच व्हिडिओ काढतोय. कोण काय बोललं काय नाही, मला काय पडलेलंच नाही. मी हाय त्या बिंदास, हाय त्या हाय डायरेक्ट काय पण बोलतोय. सवय होते नंतर बरोबर. हां, एकदा करत गेलो ना घाबरायचं नाही. हां, करत गेलो ना एकदा घाबरायचं नाही. विषय तुम्ही दुसरा काढता का? व्हिडिओ तुम्ही दुसरा म्हणजे अर्थ समजू नका ना त्याचा. कुठला अर्थ आम्ही समजला? तू बोलला त्या आम्ही अर्थात वागतो. अरे जा हा विषयावर येतो. बिंदास राहायचा आपल्या लाईफमध्ये मस्त, बाकी काय नाही. ते गेम्स खेळायच्या. जे आवडलं त्या करायचा, नाही आवडला तर सोडून द्यायचा, दुसरा बघायचा पाहिजे. बरोबर ना? बात पटली तर लाईक कमेंट करायचं ना. चला आता जातो रूमवर आणि पब्लिकला घेऊन जातो घरी म्हणजे रूमवर. चला पान ना थांब, मी व्हिडिओ कट करतो मग बघू. चला बाय बाय. आता नाही रूमवर गेलो ना, एक व्हिडिओ आहे ती ॲनिव्हर्सरीची, ती टाकतो म्हणजे दाखवतो तुम्हाला. हा का? चला भेटू रूमवर गेला. तर आता बघा रूम सगळी मस्त आहे. 3 रूम घेतल्यात आम्ही. गाड्या पब्लिक जास्त आहे ना तेव्हा.
आज इथे थांबू अलिबागला आणि सकाळी थांबा आज इथे थांबू आणि नाईट एक गोष्टी करू आणि उद्या बीचवर जाऊ सकाळी एन्जॉय करू मग दुपारून आम्ही घरी निघू परतीच्या प्रवासाला. आता नाईटला मस्त नाचू आम्ही म्हणजे एन्जॉय करू. पब्लिक बोलते चला आता खूप काम आहे म्हणजे जेवण वगैरे सगळं बघायचं आहे ना. गुड नाईट टेक केअर. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे अलिबाग बीचवर आणि सगळ्यांची तयारी झाली. तर आता आम्ही जातोय मस्त. शिवाय द्यायला लागेल ते आम्हाला गाडी साफ करता येत नाही म्हणून. करू ना तर एन्जॉय करायला आलं कशा गाडी बघायची. चला मग आता निघतोय बीचवर आणि सगळ्याची फॅमिली बघा गाडी चालली आणि ती आहे ती पण जाते सगळे आणि तो फोटोशूट काढतो तिकडे. महिंद्या फोटो काढतो का? फोटो काढतो. चला मग भेटू पुढं बीचवर गेल्यावर भेटू आपण. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो बीचवर. आता आम्ही एंट्री करतो आतमध्ये. बाहेर जे लेडीज आहेत ते इथे जेवण बनवतील आणि आम्ही म्हणजे चालू आहे करा व्हिडिओ बघा इथं चालू दिसते ना सेकंड. चला आता आम्ही कपडे घेतो. चला कपडे नाही आहेत ना अचानक प्लॅन झाला मला. हो बघा मिस्टर ब्लॅक डेव्हिल कपडे बघा इथे कपडे. टेमा बोमा हे बघा टेमा बोमा. तर मित्रांनो आता मी अलिबाग या ठिकाणी बीचवर मी आलेलो आहे बघा. मजा करत आहे की ना. इथं पाणी पडतं ना खाली बघा. लाट बघा लाट. कोण येतं अंग सगळे तिकडे आहेत. तर आता जाऊ तिकडं. हे चला रे लेट्स गो. इथं जाम ऊन आहे. आता जातो तिथं. काला पडलो तर कसं व्हायचं. काला पडलो तर रायडिंग करायचं का. हे बघा आई पण आता आली उड्या मारत. ए जा तुम्ही जा 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 आईच्या सोबत जा तर. वा वॉटर प्रूफ दाखव पाहिजे. हे बघा सगळे आता पोहून आंघोळ करून इकडे जेवायला लागल्यात आणि परत जाणार आहे आम्ही आंघोळ करण्यासाठी. सध्या जेवतोय थोडंसं आणि मग परत आम्ही समुद्रामध्ये उड्या मारायला जाऊ. सगळे दिसतात. तो बघा येलो टी शर्टवाला बघा वाहत होता जाम पाण्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता आईला इथं जाम मजा करत होती. चला आता समुद्र गेल्या मी परत दाखवतो तुम्हाला. आता जेवतो. तर मित्रांनो आता आम्ही घराचा कौल काढलाय. मान बघा याची मान कशी मिठाने भरली. आपण एक काम करू सगळं काढू अख्खा पातल्यावर आला. पातल्यावर आता इटा हे बघा मी टावेलच बसलाय बघा. मी चड्डी बसले. आता आम्ही घरी चाललोय. मग आता थोडं पुढे जाऊन आम्ही नदीवर जाणार आहे. नदीवर अंग धुवीन म्हणजे आंघोळ करेन. तर आता CNG पंपावर आलो आहे आम्ही आणि
या अवतारामध्ये आम्ही खाली उतरणार आहे. हे बघा खाली आता आम्ही सगळ्यांनी एकामेकाला चॅलेंज लावा का खाली उतरा सगळ्यांनी. हा, ते तिकडे जाऊन थांबायचं. हा का दादा तू इथं तू करून घे. हे बघ माझा अवतार कसा आहे. अवतार तुझा असू दे. चला आता खाली उतरतो. तुम्ही पाहू शकता. हा बघा ब्लॅक डेव्हिल बघा काय करतोय. शेणी टाकतोय. कसा अवतार बघा त्याचा. हे बघा दादा दादा हे दादा हे बघा हे बघा हे महिंदर बघा महिंद्या काय सगळ्यांची सिच्युएशन आले. तर मित्रांनो आता सरळ तुम्ही महाबळेश्वरची आणि काशीद वगैरे या साईडची ती जी मौज मजा आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली. तुम्हाला ती कशी वाटली त्याबद्दल तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट्स करून कळवा. लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजेच पुढच्या व्हिडिओ आम्हाला बनवण्यासाठी तुमच्याकडून एक चांगल्या प्रकारची उत्स्फूर्त अशी प्रेरणा मिळेल. धन्यवाद. तर आता आम्ही ब्लॉग इथेच एंड करतोय आणि आम्ही घरी जातोय. चला बाय बाय.